त्यांच्याच राज्यामध्ये हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं की हे त्यांना माहीत आहे का नाही आहे की ताजमहल कोणी बनवले? योगी किंवा मोदीने ताजमहल नाही बनवले. कारण आग्र्यातल्या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. नव्या उत्तर प्रदेशात गुलाबीच्या मानसिकतेचं प्रतीक असणाऱ्या चिन्हांना थारा दिला जाणार नाही असं ट्विट आदित्यनाथांनी केलंय. ताजमहालच्या पूर्वेच्या प्रवेशद्वाराजवळ मुघल संग्रहालयाची उभारणी सुरू आहे. अखिलेश यादवांचं सरकार असताना 2015 मध्ये या संग्रहालयाला मंजुरी मिळाली होती. मात्र संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाचा नारा देत शिवसेनेला देखील अप्रत्यक्ष शह देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो पण मुघल म्हणजे केवळ औरंगजेब नव्हेत हे योगींनी लक्षात घ्यावं. या शब्दात इम्तियाज जलील यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. मुघलांच्या बाबतीत सांगायचे असेल तर असं नाही आहे की त्यांना वाटत असेल की फक्त औरंगजेबचा जे त्यांना विरोध असू शकते, पण त्यांच्याच राज्यामध्ये हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं की हे त्यांना माहीत आहे का नाही आहे की ताजमहल कोणी बनवले? योगी किंवा मोदीने ताजमहल नाही बनवले. ज्या लाल किल्ल्यावर चढून ते भाषण देतं त्या लाल किल्ला कोणी बनवले? मुघल गार्डन दिल्लीमध्येही आहे, त्याचंही नाव आपण बदलणार का? मग अकबर रोड पण आहे दिल्लीमध्ये, ते पण बदलणार आहे का? असे अनेक आहे. काय आहे की तुम्ही नाव बदलू शकता पण इतिहास बदलू शकत नाही. तुम्हाला हे पसंत नसेल की हे राजा मला पसंत नाही, पण काय आहे की इतिहासचा पन्ना तुम्ही ते काढू शकणार नाही. ते इतिहासाचा एक हिस्सा आहे. म्हणजे थोडक्यात योगी सरकार आपली निष्क्रियता लपवण्यासाठी हे सगळं करते. म्हणजे तुमचा नामकरणाला आक्षेप नाहीये, पण ज्या पद्धतीने ते होत आहेत गोष्टी त्याला आक्षेप आहे. नाही, कोण आक्षेप करणार? तुम्ही सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण मला काय सांगायचे आहे की हे जे लोक करतं ना की त्यांना असं वाटतं की आपण हे सगळं पुसून टाकलं तर इतिहास पुसून जाईल. की हे सगळं जे असतं स्टेटमेंट्स जे दरवेळी काही दिवसांनी जेव्हा मोठं काही देशामध्ये संकट येतं आणि लोक प्रश्न विचारते सरकारला, तर त्यावेळी असं प्रश्न काढायचं आणि आपल्याकडे काही जेव्हा दाखवण्यासाठी नसतं. आणि हे जे केलेले आहे, मी आपल्याला खूप जबाबदारीने हे सांगतो की हे जे योगी साहेबांनी केलेले आहे त्यांना तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत किती जाणकारी आहे किंवा मुघलांच्या बाबतीत किती जाणकारी आहे हे मला माहीत नाही की ते किती शिकलेले आहे. पण हे फक्त शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये काउंटर करण्यासाठी की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गार्डन ठेवलेला आहे, हे फक्त शिवसेनेला डाऊन प्ले करण्यासाठी की त्यांना माहीत आहे की आपण असं केलं तर शिवसेनेला आपण कोंडीत हे करू शकतं. आणि त्याच्यावर आता बघा की काय प्रतिक्रिया येतील शिवसेनामध्ये आणि भाजपमध्ये, हे सगळं चालतील.